कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छान छान चांगले घातल्यात हं घड्या, चांगलंय। दमला असाल नाही? ती वाटलंच मला। कामाची सवय नाही ना। पण आज आहे ना, तुम्ही बाहेर वरांड्यात नका झोपू, इथे हॉलमध्ये झोपा। आता कसं स्वच्छ झाले नाही, झोपायच्या आधी ना एक काम होतं। सरस्वती, ते बाथरूम मधून टब भरून कोमट पाणी घेऊन ये, आणि तिथे स्पंज पण ठेवलाय बघ, तो पण आण। लक्ष्मी, त्यात तेलाची बॉटल आहे, आण। बाटली आहे बघ तिकडे कपाटावर। दुर्गा, आहे आहे काम आहे। नॅपकिन हवाय, नॅपकिन स्वच्छ, हा ती त्यात ठेवलाय, कपाटात आहे, जरा शोधा। कालिंदी, हे काय? हे घ्या। तुझ्याकडेच ठेव। वहिनी, हे घ्या। राहू दे। हे काय? तेल। अगं बाई, पेल्यात आणलंय का? बरं बरं, राहू देत, राहू देत। लक्ष्मी, हे घे, हे घे, हे। तर सरस्वती, हो, आता ना मी टब मध्ये पाय ठेवीन, तू ना म्हणजे छान असे ह्याच्यात ना पाय धुवून काढ, हा? आणि लक्ष्मी, ते हे दिलंय ना, ते काय, ते हाता पायाचं, हा, ते पेडिक्युअर। पेडिक्युअर, हा तेच तेच तेच, ते कर, हा? आणि मग हे सगळं झालं ना की दुर्गा, तुझं छान या नॅपकिनने माझे पाय पुस आणि तेल लावून मॉलिश कर ग बाई। काय सांगू तुम्हाला, लग्नाच्या गडबडीत इतके पाय दुखतायत ना, या गो, तुकडे पडले पायाचे माझ्या। कालिंदी, काय चाललंय तुझं हे? बस, कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? इथे आल्यापासून तुमचं सगळं सहन करतोय आम्ही। फक्त एजंटना शब्द दिलाय ना, म्हणून तुम्ही सांगाल ते केलंय आम्ही। पण आता तुम्ही सरळ सरळ आमचा अपमान करताय। लक्ष्मी, सरस्वती, चला, आता इथे थांबायची काय गरज नाही आपल्याला, चला। दुर्गा मॅडम, हे बघा, कालिंदीचं चुकलंय, हा? तुम्ही असं निराश होऊन जाऊ नका, मी बोलतो ना कालिंदीशी। आता बोलून काय उपयोग? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा काहीच बोलला नाही तुम्ही। आता पाणी डोक्यावर न गेलंय, चला। कालिंदी, काय केलंस तू हे? दुर्गा मॅडम आपल्या रेऊच्या सासू सारख्या आहेत। तू त्यांना इतका त्रास दिल्यानंतर हा सगळा राग त्यांनी मनात ठेवून आपल्या रेऊला त्रास दिला तर काय करणार आहेस तू? अगं कालिंदी, हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे माहिती आहे ना तुला? तू त्यांच्याशी असं कसं काय वागू शकतेस ग? काय काय चुकीचं वागले मी? मला माहितीये ना, आपल्या रेऊचं लग्न मोडायला निघालं होते या। काय काय केलं त्यांनी मांडवात, तुम्ही होतात ना? आणि एजंटनी ना शिक्षा म्हणून त्यांना आपल्याकडे पाठवलंय। त्यांचा काय पाहुणचार करायला हवा होता मी? ते काही नाही, मी जे काही वागले ते बरोबरच आहे। तुम्ही तर नको ते विचार करू नका, आधीच सांगते मी कायम बरोबर असते। कालिंदी, तुझ्याशी बोलण्याचा खरंच काही अर्थ नाहीये। हे सगळं एजंटना कळलं आणि त्याला राग आला ना, तर काय करायचं ह्याचा फक्त विचार करून ठेव, हा? मी सांगते त्यांना, तुम्ही देवा, जास्त केलं का काय मी? खरंच एजे चिडतील का माझ्यावर? पप्पा, बघा, मी हा प्लॉट घेतलाय, तर थोड्या वेळाचे काम सुरू होत। तेजे, तू दोन काही भाजी। तेजे, खाली या प्लीज, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय। दुर्गा, तेजे। दुर्गा, काय झालं गे, एवढी का चिडलीस? कळेल, आजपर्यंत इतका मोठा अपमान आमचा कधीच कोणी केला नव्हता।
एजे प्लीज खाली या. तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं मी, पनिशमेंट कंप्लीट झाल्याशिवाय तुम्ही या घरात पाऊल ठेवू शकत नाही. तरीही तुम्ही का आला तिथे? काहीतरी विचारतो तुम्हाला. दुर्गा, स्पीक अप. एजे, कारण त्या घरात आम्हाला वागणूकच तशी मिळाली आहे. एजे, फक्त तुमच्या शिक्षेचा मान राखण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि त्यांनी सांगितलं ती सगळी कामं केली आम्ही. पण आता हद्द झाली. कोणी असं पाय धुवायला सांगतं का एजे? होय जे, त्या म्हणाल्या माझं पेडिक्युअर करा आणि त्यांच्या पेडिक्युअरमुळे माझं मॅनिक्युअर खराब झालं असतं म्हणजे. सरू, एजे, मी बाकी कुठलाही अपमान सहन करू शकते, पण हे नाही. मी त्या बाईचे पाय दाबणार नाही एजे. का? पाय दाबण्यात काय प्रॉब्लेम आहे? लीलाची आई पण आईच आहे, तर तिचे पाय दाबले तर काय बिघडलं? आणि तुम्ही त्या घरात पाहुणे म्हणून गेला नाही आहात, पनिशमेंट पूर्ण करायला गेलात. आणि पनिशमेंट मिळाल्यावर राईट किंवा रॉंग चा चॉईस तुमच्याकडे नसतो. एजे, तुम्ही बोलताय? नाही, माझा विश्वास बसत नाहीये यावर. एजे, तुम्ही किती बदलला आहात. तुम्ही अजूनही यांच्या माहेरच्यांची बाजू घेताय एजे. होय जे, आमचे एवढे हाल होत आहेत तरी तुम्हाला काहीच वाटत नाही आमच्याबद्दल. मला तर वाटतंय ना, या घरात आमची कोणाला काळजीच नाहीये. मला वाटतंय दुर्गाचं बरोबर आहे. म्हणजे तिला मावशाईचे पाय दाबून द्यायचेत की नाही हा चॉईस तिचाच असायला हवा. मी बोलते मावशीशी. म्हणजे फक्त मावशी वयाने मोठी आहे, पण वयाने मोठा आहे माणूस म्हणून त्याला मान द्यायचा असं नसतं ना. तो मान मिळवावा लागतो, तो मनात यावा लागतो. आणि बरोबर आहे, उद्या आजींची सेवा करताना दुर्गाने त्यांचे पाय दाबून दिले असते, पण ते आजींबद्दल तिला आदर वाटतो, काळजी वाटते, प्रेम वाटतं म्हणून. मावशीचं वागणं हे काही बरोबर वाटत नाहीये मला. होय जे, मला पण वाटतं की ताईचं बरोबर आहे. आईने असं वागायला नको होतं. मुद्दाम बाजू घेऊ नका. आम्हाला तुमची नाटकं कळत नाही असं वाटतं तुम्हाला? दुर्गा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.